आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी सागर गवळी, महाराष्ट्र न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे। पुणे जिल्हा प्रशासनातर्फे पुण्यामध्ये पुणे ग्रँड टूर नावाची सायकल स्पर्धा भरवण्यात येणार आहे। त्या सायकल स्पर्धेनिमित्त त्याची पूर्व तयारी म्हणून जे रस्त्याचं काम सुरू आहे त्याविषयी त्या रस्त्याच्या कामामध्ये ज्या मानांकनाने ते काम झालं पाहिजे त्याप्रमाणे ते काम होत नसल्याने आपल्याकडे आलेले प्रमुख पाहुणे आहेत संतोषजी मोरे। ते टाटा कंपनीमध्ये सिव्हिल इंजिनियर या पदावर काम करत आहेत। सायकल स्पर्धेसाठी कुठल्या प्रकारचा रस्ता असावा, त्याची क्वालिटी काय असावी याविषयी ते आपल्याला माहिती देणार आहेत। नमस्कार संतोष मोरेजी, आपलं स्वागत आहे। थँक्यू। आता जी आपल्या इथे पुण्यामध्ये सायकलची स्पर्धा होणार आहे तर त्यासाठी सायकलचा ट्रॅक कसा असावा, त्यासाठी रस्ते कसे तयार केले गेले पाहिजे, आपण काय सांगाल? ही जी काही सायकल स्पर्धा होणार आहे ही इंटरनॅशनल सायकल स्पर्धा आहे आणि त्यासाठी पुणे शहर आणि पुणे शहराच्या आजूबाजूचे जे काही ग्रामीण भागातील तालुके आहेत त्याच्यामधला हा रूट जाणार आहे ट्रॅकसाठीचा आणि त्यानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी रोडचं रिसर्फेसिंग चाललेलं आहे। त्यामुळे हे जे काही रस्त्याचं काम होणं अपेक्षित आहे हे चांगल्या दर्जाचं इंटरनॅशनल लेवलचं होणं अपेक्षित आहे, कारण की स्पर्धासुद्धा इंटरनॅशनल लेवलची आहे। आपल्याला काय वाटतं की हे रस्त्याचं जे काम झालं पाहिजे, ज्या मानांकनानुसार झालं पाहिजे त्या मानांकनानुसार होत आहे का? पर्टिक्युलरली राजगड तालुक्याबद्दल बोलायचं झालं तर मी राजगड तालुक्यामधलं असल्यामुळं विकेंडला मी बऱ्यापैकी घरी जात असतो, तर त्यावेळेला जे काही मी पाहतोय रोडचं काम जे काही होतं आहे ते बऱ्याच पॅचमध्ये थोडंफार टेक्निकल उल्लंघन होऊनच चाललेलं आहे असं माझं ऑब्झर्वेशन आहे आणि त्या संदर्भात मी थोडंफार काही फोटोग्राफी शूटिंग केलेलं आहे, व्हिडिओ क्लिप्स पण आपल्या चॅनलला दिल्या होत्या आणि ते पण समोर मांडलेले आहे की कुठल्या कुठल्या टेक्निकल बाबींचं उल्लंघन झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये मी जे काही ऑब्झर्व केलं तर ते काम चालू असताना साधारणतः एक प्रोसिजर असते चांगला रोड करण्याची। सर्वप्रथम जो एक्झिस्टिंग रोड आहे त्याच्यामधले जे काही खड्डे आहेत त्याच्यामधलं लूज मटेरियल काढणं अपेक्षित आहे। नंतर संपूर्ण रस्ता सगळा धूळ जी काही रोडवरची आहे, डस्ट आहे, ती सगळं साफ करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर पॉटहोल्स वगैरे फिल केले जातात। फिल करत असताना त्याच्यावर परत अस्फाल्ट टाकून ते बंद केलं जातं आणि नंतर टॅककोट आणि त्याच्यावरती एक 50 mm BM आणि परत टॅककोट मारून त्याच्यावरती एक 20 mm AC किंवा BC म्हणतात, बिटुमिनस कॉन्क्रीट, ह्या पद्धतीनं होऊन त्याचं प्रॉपर रोलिंग होणं अपेक्षित आहे। तर ह्या पद्धतीचं ही एक प्रोसिजर आहे। त्याच्यामध्ये आपण पाहत असताना मला काही ठिकाणी असं दिसलं की मांगदरी खिंड आहे, त्याच्यानंतर करंजावणे आणि आंबवणेच्या मधला काही पॅच आहे, तर त्या पॅचमध्ये काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी थिकनेसचा प्रॉब्लेम दिसला की तेवढी थिकनेस नाही आहे, काही ठिकाणी टॅककोट व्यवस्थित नव्हता, तर मी त्याचं शूटिंग पण तसं केलेलं आहे आणि थिकनेस नसल्यामुळं काय होतं की पुन्हा काही वर्षानंतर लगेच त्याचं खड्डे होणार। त्यानंतर जर रोलिंग व्यवस्थित नसेल तरी पण रिक्वायर्ड डेन्सिटी जी आहे म्हणजे घनता ज्याला म्हणतो आपण, तर ती जर अचीव नाही झाली तर ते मटेरियलसुद्धा लूज होऊन नंतर निघणार। तर ह्याच्यामध्ये काही पॅच वर्कमध्ये मला जे काही त्रुटी आढळून आल्या, थिकनेसचा प्रॉब्लेम, टॅककोट व्यवस्थित न मारणे आणि थोडं रोलिंगचा प्रॉब्लेम। सर, तुम्ही असं सांगितलं की कामामध्ये थोडासा काही ठिकाणी तुम्हाला अडचणी जाणवल्या, तर त्याप्रमाणे 1 किलोमीटरला 1 कोटीचा जो खर्च सांगितलेला आहे तो योग्य आहे का, तो कितपत योग्य आहे? यस, 1 किलोमीटरसाठी 1 कोटीचा हा जो काही खर्च सांगितलेला आहे हा खर्च हा खूप चांगल्या रस्त्याच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे आणि तेवढा खर्च होणार आहे। तर तेवढा खर्च होत असताना त्या क्वालिटीचं काम पण व्हायला पाहिजे, कारण की इथून मागचा जो काही कामाचा जे काही अनुभव आहे रस्त्यांचा, तर मी जे काही ऑब्झर्व केलेले राजगडमधले रस्ते आहेत ते पहिल्या वर्षी रस्ते होतात, दुसऱ्या वर्षी म्हणजे पहिल्याच पावसाळ्यामध्ये त्याच्यावरती खड्डे तयार होतात। हा खूप पुअर अनुभव आहे। तर ते ॲज कम्पेअर टू दिस की हा जर 1 कोटीचा एवढा खर्च होणार असेल तर नक्कीच त्याची क्वालिटी ही सुद्धा त्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचीच असायला पाहिजे। तुम्हाला जसा प्रॉब्लेम जाणवला, त्या ठिकाणी रस्त्याच्या बांधणीमध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काही अडचण जाणवली, परंतु आता पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये हे काम चालू राहणार आहे। मग त्या ठिकाणी असलेले ग्रामीण भागातील लोक, शहरी भागातील लोक यांनी त्या रस्त्याच्या कामामध्ये काय पाहायला पाहिजे? पर्टिक्युलरली ह्या स्पर्धेनिमित्त हे रोडचं रिसर्फेसिंग होणार आहे आणि पर्टिक्युलर मी पुन्हा एकदा सांगतो की राजगड तालुक्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर हा मागास तालुका आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि रिसर्फेसिंग हे पहिल्यांदाच होत आहे। तर या स्पर्धेच्या निमित्ताने जे काही रोड इन्फ्रास्ट्रक्चर होणार आहे हे जनतेसाठी खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळं
ज्या ज्या परिसरातून ज्या ज्या गावातून हा रोड जाणार आहे तर त्या लोकांनी सजग राहून चांगल्या क्वालिटीनं काम करून घेणं गरजेचं आहे, कारण की त्या रस्त्याचा आपण कायमस्वरूपी वापर करणार आहोत. स्पर्धा ही वर्षातून 1-2 दिवस होऊन जाईल, परंतु तिथल्या जनतेला हा रस्ता कायमस्वरूपी वापरायचा आहे. तर त्यामुळं आज कॉमन मॅन म्हणून पाहताना जे काही वर्कमॅनशिप रिलेटेड गोष्टी आहेत तर त्या कॉमन म्हणजे सर्वसामान्य नागरिक पाहू शकतात. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे जनरल वर्कमॅनशिप आणि बाकीच्या काही टेक्निकल पार्ट आहे. तर जनरल वर्कमॅनशिपमध्ये जसं मी मगाशी सांगितलं तसं रोडची साफसफाई, डस्ट क्लीन होते का नाही, पॉटहोल्स प्रॉपरली क्लीन, लूज मटेरियल काढून ते फिल केले जातात की नाही, त्याच्यानंतर टॅग कोट मारला जातोय का नाही. साधारणतः टॅग कोट जो आहे तो टॅग कोटचा पर्पज काय आहे की जो जुना रस्ता आहे तो आणि नवीन मटेरियल याच्यामध्ये तो बॉन्डिंगचं काम करणार आहे. मग तो टॅग कोट म्हणजे डांबर स्प्रे केलं जातं एक प्रकारे. तर ते डांबर स्प्रे करण्याच्या अगोदर धूळ साफ केली नाही तर ते खालच्या लेअर जुन्या रोड बरोबर त्याचं बॉन्डिंग होणार नाही, त्यामुळे ती खालची धूळ साफ करणं गरजेचं आहे. नंतर जे काही डांबर स्प्रे होणार आहे त्याचे साधारणतः सरासरी 1 स्क्वेअर मीटरला 1 मीटर बाय 1 मीटरच्या पॅचमध्ये 1/2 किलो डांबर जाईल, या पद्धतीने ते स्प्रे होणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीनं होतंय का नाही एक जजमेंटनी आपण पाहू शकतो. आणि त्याच्यानंतर जो टाकणार आहे तो BM बिटुमिनस मॅकडम जो 50 mm लेअर असेल, तर तो लेअर टाकण्यापूर्वी हे टॅगकोट टाकलंय का नाही हे सर्वसामान्य आपण ऑब्झर्व करून पाहू शकतो. त्यानंतर BM जो टाकलेला आहे त्याची थिकनेस 50 mm अपेक्षित आहे, 50 mm प्लस, मायनसमध्ये नसायलाच पाहिजे ऑफकोर्स. तर ती 50 mm साधारणतः 2 इंचाची थिकनेस येते का नाही, आणि ती सेंटरला नाही तर ती पूर्णपणे कडला येते का नाही ते पण पाहिलं. म्हणजे सगळ्याच लेअरमध्ये 2 इंचाची थिकनेस यायला पाहिजे. त्याच्यानंतर BM टाकल्यानंतर त्याचं रोलिंग व्यवस्थित होतंय का नाही. रोलिंग व्यवस्थित सर्वसामान्य आपण कसं चेक करू शकतो की व्हायब्रेटरी रोलर पाहिजे, की ज्या रोलरला स्टॅटिक रोलिंग पण आहे आणि व्हायब्रेशनचं रोलिंग पण व्हायला पाहिजे. आणि नंतर मग जे त्याचा वरचा जो येणार आहे AC आस्फाल्ट कॉन्क्रीट तो साधारणतः 20 mm असतो. तर तो टाकण्याच्या अगोदर पण टॅगकोट मारला पाहिजे आणि 20 mm तो लेअर टाकून त्याचं प्रॉपर रोलिंग केलं पाहिजे. सो इन शॉर्ट, रोडचं क्लिनिंग, पॉटहोल फिलिंग, त्याच्यानंतर टॅगकोट आणि ह्या ज्या दोन्ही लेअरची थिकनेस हे साधारणतः एक कॉमन मॅन ते पाहू शकतो. त्याच्यामध्ये जर काही गडबड वाटली तर नक्कीच तो हायलाईट करू शकतो, कारण की हे रस्ते आपल्यालाच वापरायचे आहेत. तर आता आपण हे काही थोडं जनरल वर्कमॅनशिप रिलेटेड गोष्टी पाहिल्या की कॉमन मॅन म्हणून आपण काय पाहू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही टेस्ट असतात की ज्या थोड्या लॅबमध्ये होतात, प्रयोगशाळेमध्ये होतात, आणि त्याच्यामध्ये कॉमन मॅन नाही आपण पाहू शकतो ॲज अ कॉमन मॅन. त्याच्यामध्ये आस्फाल्टची टेस्ट असते, म्हणजे जे डांबर आहे त्या डांबराची क्वालिटी, त्याचं पेनिट्रेशन टेस्ट, त्याची डक्टिलिटी टेस्ट, त्याची व्हिस्कोसिटीचे टेस्ट, हे सगळ्या लॅब टेस्ट असतात. आणि त्याच्यामधलं त्या मटेरियलमधलं आस्फाल्ट कंटेंट किती आहे, आणि सगळ्यात रोडच्या क्वालिटीमध्ये तोच कळीचा मुद्दा असतो. आस्फाल्ट कंटेंट कमी असतं आणि त्याच्यामुळे रस्ते लवकर निघतात. आणि इव्हन आस्फाल्ट कंटेंट जास्त झालं तरी प्रॉब्लेम असतो, त्याचं ब्लिडिंग होतं आणि तो मटेरियल पण बाजूला जातं. त्यामुळे ते एक डिझाईनच्या हिशोबाने ज्या डिझाईनला ते मिक्स डिझाईन केलेलं आहे आणि त्या मिक्स डिझाईनमध्ये जे कंटेंट मेन्शन आहे BOQ मध्ये, तर त्या हिशोबाने ते कंटेंट असणं अपेक्षित आहे. ते सगळं लॅबमध्ये टेस्ट होतं, एक्स्ट्रॅक्शन टेस्ट असते. त्याच्यानंतर जे कॉम्पॅक्शन व्यवस्थित झालं आहे का नाही, जे आपण जे काही मटेरियलवरती टाकणार आहे, रोलिंग करणार आहे, रोलिंग केल्यानंतर जी त्याची कॉम्पॅक्टेड थिकनेस आहे तर ते कॉम्पॅक्ट व्यवस्थित झाले का नाही त्याची पण एक लॅब टेस्ट असतात. तर ते ह्या थोड्या टेक्निकल टेस्ट आहेत, ती टेक्निकल लोक करतात, यामध्ये कॉमन मॅन काही करू शकत नाही. पण वर्कमॅनशिप रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच सगळ्या लोकांनी आपापल्या एरियामध्ये पाहिल्या पाहिजेत, की जेणेकरून आपण व्हिजिलन्स आहे हे कॉन्ट्रॅक्टरलाही कळेल, APWच्या लोकांनाही कळेल आणि आपल्यासाठी एक चांगलं प्रॉडक्ट मिळेल की जे आपण व्यवस्थित वापरू शकू. तुम्हाला एवढा खर्च ह्या रस्त्यासाठी केला गेला प्रशासनातर्फे, परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये काही ठिकाणी तुमचा अनुभव हा वाईट होता रस्त्याच्या कामाच्या बाबतीत. तर तुम्हाला प्रशासनाला याबद्दल लाभ विचारावा अशी प्रेरणा कुठून मिळाली? खरं तर ही प्रेरणा येण्यामागं मी जे काही मागच्या 2-3 वर्षामध्ये रोडची कामं पाहिली, पर्टिक्युलरली राजगड तालुक्यामध्ये. राजगड तोरणा हे खरं तर आयकॉनिक प्लेसेस आहेत, पर्यटनाच्या दृष्टीनेही एकदम पुण्यासाठी जवळची प्लेसेस आहेत. तर ह्या दोन्ही किल्ल्यांच्या आजूबाजूचं इव्हन राजगड तालुक्यामधलं जे काही रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे खूप कमकुवत आहे. आणि ह्याच्यावर खर्च केला नाही का, तर असंही नाही आहे, खर्च भरपूर झालेला आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे रोडची कामं झाली. तर परंतु अनुभव असा आला की ही रोडची कामं खूपच निकृष्ट दर्जाची होती. एक वर्षामध्ये हे रस्ते खराब झाले. आता मी एक उदाहरणादाखल सांगतो तुम्हाला. कुसखिंडीमधला जो काही रस्ता झाला PMRDA कडून 4.25 कोटी रुपये खर्च झाले मागच्या वर्षी, आणि आत्ताच्या ह्या पावसाळ्यानंतर जर तुम्ही त्या रस्त्याची जर अवस्था बघितली तर तिकडे पूर्णपणे रस्ता खचलेला आहे, रस्त्यामध्ये खड्डे पडलेले, 4.25 कोटी रुपये वायाला गेले. सेम एक्सपिरियन्स 2-3 वर्षापूर्वी राजगड खोऱ्यामध्ये वाजेघर ते राजगड पाली हा रस्ता झाला. तर त्याच्यावरच्या खड्ड्याचं जर मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप्स आणि फोटो दाखवले तर हा रस्ता म्हणजे एक तळी येत असं
पद्धत आहे. त्यावेळेला तो रस्ता होत असतानाही मी प्रशासनाला जाब विचारला होता. तर त्यावेळेला मला असं सांगण्यात आलं की हा रोडचं मेंटेनन्स हा पुढचे काही वर्ष तो ठेकेदार करणार आहे आणि हा रोड चांगलाच होणार आहे असं सांगितलं. पण त्याच्या दुसऱ्या वर्षी त्याच्यावरती एवढे खड्डे पडले की असं आम्हाला वाटायला लागलं की पूर्वीचा जो रस्ता होता तो बरा होता. नवीन रस्त्यामध्ये एवढे जास्त खड्डे पडलेले आहेत. आणि नंतर 2-3 वर्ष त्याच्यावरती ना ते खड्डे भरू शकले कॉन्ट्रॅक्टर, कारण खड्डेच भरू शकत नाही. तो कॉन्ट्रॅक्टर जर नवीन रस्त्यावरती पडलेले खड्डे भरायला गेला तर कॉन्ट्रॅक्टरच खड्ड्यात जाईल अशी परिस्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जाब विचारणार कोणाला तिथं, तर तिथं त्या बोर्ड्स पण नाही आहे. रोडचं जे काही काम झाले त्याचे डिटेल्स पाहिजे, तर त्या ठेकेदाराचं नाव पाहिजे, एजन्सीचं नाव पाहिजे. अशा बऱ्याच ठिकाणी नाही आहेत, त्याच रस्त्यावरती नाही आहे. मार्गासनी साखर, त्यानंतर साखर वाजेघर, त्यानंतर गुंजवणे आणि वेल्ला परिसरामध्ये जे काही मागच्या 2-3 वर्षामध्ये रस्ते झाले ते सगळ्या रस्त्यांच्या बाबतीत अनुभव असा होता की पहिल्या वर्षी रस्ता होतो, एक पावसाळा झाला की दुसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये खड्डे होतात आणि तिसऱ्या पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः तळी होतात आणि त्याच्यावरती काही पुन्हा त्याच्यावरती मेंटेनन्स वगैरे काय होत नाही. ही सगळी परिस्थिती बघून आणि तिथून जाणाऱ्या कॉमन मॅन आहेत, लहान मुली आहेत, शाळकरी मुलं आहेत, सायकलवरून जाणारं पब्लिक आहे. खरं तर मी पुण्याला राहतो, सुट्टीनिमित्त विकेंडला गावाला जातो, शेतीचे काही काम असेल किंवा घरी काय काम असेल, पण हे पाहताना माझ्या असं लक्षात आलं की खूपच भयानक परिस्थिती आहे. याच्यावरती आवाज उठवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं मी जे काही आत्ता ह्या सायकल स्पर्धेनिमित्त जे काही रोडचं काम चाललंय त्याच्यावरती आवाज उठवायचा निर्णय घेतला. पुणे जिल्हा प्रशासनाने एवढे मोठे सायकल स्पर्धा भरवलेले आहे, परंतु ती सायकल स्पर्धा भरवण्याच्या अगोदर जे रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे त्या रस्त्याच्या कामामध्ये जी क्वालिटी संबंधित तुम्हाला ज्या काही त्रुटी आढळल्या त्या संदर्भात तुम्ही आम्हाला माहिती दिली. पण ह्या रस्त्यामुळे नक्की त्या भागातल्या नागरिकांचं अशा प्रकारे नुकसान होत आहे आणि याचा जो तोटा आपण म्हणू शकतो की राजगड जिल्ह्याला कसा सहन करावा लागतोय. तुम्ही जो काही प्रश्न विचारला तो क्वालिटीच्या मुळे जे काही जनतेला तोटा होतोय किंवा हे होतंय ते कसं होतंय, तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. हा जो काही क्वालिटीच्या याच्यामुळे जो तोटा होतोय तो पहिला तोटा होतोय तो म्हणजे आर्थिकदृष्ट्या. तो तोटा शासनासाठीचा आहे. शासनासाठीचा म्हणजे पर्यायाने तो जनतेसाठीच आहे. सर्वसामान्य जनता टॅक्सच्या रूपाने शासनाला पैसे देते, कंपन्या टॅक्सच्या रूपाने शासनाला पैसे देतात आणि तोच पैसा परत जनतेसाठी वापरणं अपेक्षित आहे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनसाठी. जर एखाद्या रोडची जर क्वालिटी चांगली नसेल, त्या रोडचं जर डिझाईन लाईफ 10 वर्ष असेल आणि तो 2 आणि 3 वर्षामध्ये जर खर्च होत असेल तर पुढच्या 10 वर्षामध्ये तो रस्ता 3 वेळा करायला लागतोय. म्हणजे शासनाला कोट्यावधी रुपये 3 वेळा खर्च करावे लागतात. ऑफकोर्स इथं मनी लॉस झाला. याच्याही पलीकडे जर आपण विचार केला तर इनडायरेक्ट लॉसेस खूप आहेत की जे म्हणजे जनरल पब्लिक सर्वसामान्य आपण विचार नाही करत. पहिली गोष्ट म्हणजे ॲक्सिडेंट्स. हे जे काही खड्ड्यावाले रस्ते आहेत, खराब होणारे रस्ते आहेत, त्याच्यामुळे होणारे ॲक्सिडेंट्स, त्याच्यामुळे वेगवेगळ्या फॅमिलीचा होणारा लॉस. आता आमच्या भागामध्येच एक ॲक्सिडेंट झाला, एक डेथ झाली, तर हे खूप हे आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे खड्ड्यामधल्या रस्त्यामधून जे काही आपण गाड्या चालवतो, 2 व्हीलर चालवतो, सायकल चालवतो, तर ह्याच्यामध्ये कुणाला मणक्याचा त्रास होतो, कुणाला जे काही बॉडी इंजुरी होतात, तो एक लॉस आहे की जो इनडायरेक्ट लॉस आहे. त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे गाड्यांचं मेंटेनन्स. खड्ड्यांमधल्या रस्त्यावरती गाड्या चालवताना 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, त्यांचा मेंटेनन्स हा वाढणारच आणि ती मेंटेनन्सची कॉस्ट ही जनरल पब्लिकवरच येणार आहे शेवटी, भले त्याचा कोण विचार करत नसेल तरी. आणि तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे तो पर्यटनाच्या रिलेटेड आहे. राजगड आणि तोरणा हे ठिकाणं पुण्यासाठी खूप जवळची आहेत, पण तो रस्तेच खड्ड्यावाले असल्यामुळं तिथं जाणारा जो काही वेळ आहे म्हणजे पब्लिकला किंवा पर्यटकांना, तो जर अर्ध्या तासाचा असेल तर तो डबल होतोय, 1 तासाच्याही पुढे जातोय. त्याच्यामुळे मग एकदा माणूस गेला की परत त्याला तिथं जाऊच वाटत नाहीये. पण ते जर चांगले रस्ते असतील, चांगले गुड क्वालिटी ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल तर ऑफकोर्स पब्लिक वाढेल, तिथल्या स्थानिकांचा रोजगार वाढेल. म्हणजे हे जे काही क्वालिटी इश्यूजमुळे हे बाकीचे इनडायरेक्ट लॉसेस सुद्धा आहेत. आता आपण पाहिलं की पुणे जिल्हा प्रशासनातर्फे जे रोडचं काम सुरू आहे, चांगल्या क्वालिटीचा रस्ता बनवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. परंतु हा रस्ता बनवत असताना ज्या भागात त्या रस्त्याचं काम सुरू आहे त्या भागातील नागरिकांनी, ग्रामस्थांनी त्या रस्त्याच्या कामाकडे अशा प्रकारे लक्ष द्यावं, आपल्याला काय वाटतं? याच्यामध्ये प्रत्येकाने एक सजग नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. जनरल आपण बघतो की काही बरेच लोक असं म्हणतात की पुढाऱ्यांनी हे पाहिलं पाहिजे, हे केलं पाहिजे, त्याच्यामध्ये राजकारण आणून काहीतरी राजकीय आरोप प्रत्यारोप होतात. तर ह्या भानगडीमध्ये न जाता आपण एक कॉमन नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे ही प्रत्येकाने ओळखली पाहिजे.
आणि ह्याच्यामध्ये ज्या काही आपण मगाशी क्वालिटीच्या गोष्टी पाहिल्या, काही लॅब रिलेटेड पाहिल्या आणि काही एक जनरल ऑब्झर्वेशन पाहिलं. तर ही जी काही जनरल ऑब्झर्वेशन्स आहेत ही सर्वसामान्य नागरिकांनी करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक असेल, ग्रामपंचायतीचे अधिकारी पदाधिकारी असतील, तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतील, कोणीही असेल, ज्या ज्या काही ज्यावेळेला आपल्याला काही कामामध्ये, रोडच्या कुठल्याही कामामध्ये, सायकलच्या ट्रॅकच्या संदर्भात असेल किंवा अजूनही आता खड्डे भरण्याची कामं चालू होतील, या संदर्भात ज्या काही गोष्टी असतील त्या आपण एक जाणीवपूर्वक आणि जबाबदारीपूर्वक त्या पाहिल्या पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये जर काही आपल्याला फिजिकल कामामध्ये जर काही त्रुटी जाणवत असेल तर त्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. मे बी त्याचं शूटिंग केलं पाहिजे, त्याचे फोटोग्राफ्स काढले पाहिजेत. त्या संबंधित विभागामार्फत, ज्या विभागामार्फत हे काम केलं जातंय त्याच्या खालच्या अधिकाऱ्याला, वरच्या अधिकाऱ्याला, सर्व लोकांना त्याच्यावरती त्याविषयी आवाज उठवला पाहिजे आणि ते काम क्वालिटीनेच करून घेतलं पाहिजे. म्हणजे किमान आपापल्या गावाच्या हद्दीतून जाणारा रस्ता जरी आपण तेवढ्याची जबाबदारी घेऊन पाहिला तरी तो अख्खा रस्ता हा चांगला होऊ शकतो. आज PWD किंवा पुणे जिल्हा प्रशासन अशाच प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम करत राहिले तर आज आपण पाहिलं की संतोष मोरे हे आज एक जण उभे राहिले आहेत, याविषयी, या प्रश्नाविषयी आवाज उठवत आहेत. उद्या जन आंदोलन उभं राहण्यासाठी वेळ लागणार नाही. मी सागर गवळी, महाराष्ट्र न्यूज मराठी, पुणे.